गेली तब्बल 20 वर्ष शिवसेनेच्या विद्यार्थी विंगच्या माध्यमातून संपूर्ण शिक्षण क्षेत्रातले अधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये एक संयुक्तिक बैठक घडवून दरवर्षी होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्यावर होत असणारी काही जबरदस्ती फीच्या माध्यमातून असेल, साहित्य खरेदीच्या माध्यमातून असेल, बिल्डिंग फंडच्या माध्यमातून आर्थिक लूट असेल, या संदर्भात 20 वर्ष अशा पद्धतीची बैठक या ठिकाणी होते। आज प्राथमिक बैठक या ठिकाणी घेण्यात आली असून सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यामध्ये कोणती गडबड जर आढळली असेल तर त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि येणाऱ्या 8 जूनला या ठिकाणी संपूर्ण संस्था चालकांची एक व्यापक बैठक घेऊन कोल्हापूर शहरातील कुठलाही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या असून कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही शिक्षण सम्राटांचा मुलाहिजा न ठेवता जर चुकीच्या पद्धतीनं कोण काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याला माहीत आहे, अनेक गेल्या काही शाळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आम्हाला खात्री आहे, आमचं ते एक टार्गेट आहे की सरकारी शाळांमधूनच चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टीनं किंवा पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीनं आमचे मंत्री महोदय यासाठी प्रयत्न करत आहेत।